पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 10 वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तरच या चिमुकलीला न्याय मिळेल अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। रास्ता रोकोमुळे पुणे नाशिक महामार्गावरच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझीम, ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतायत। काय परिस्थिती आहे सध्या तिथे? साहजिक आहे पिंपळवंडीचे ग्रामस्थ आक्रमक होणं, कारण त्यांच्या गावातल्या एका चिमुरडीवरती अशा प्रकारे अत्याचार झालेला आहे। गावातल्याच एका तरुणानं हे सगळं कृत्य केलेलं आहे। त्याच्यामुळं पिंपळवंडीचे ग्रामस्थ सगळे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पुणे नाशिक महामार्ग काही काळ असा टिकाव होईना तो रोखून धरला आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। एकच मागणी आहे, ज्या नराधमानं या चिमुरडीवरती अत्याचार केला, त्याची हत्या केली, त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा या ठिकाणी व्हावी। नसरापूर जी घटना घडलेली होती त्यामध्ये ज्या पद्धतीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या सगळ्या केस चालली आणि तातडीनं त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली, अशाच प्रकारची पावलं सरकारनं या ठिकाणी उचलावी। सरकारी वकील म्हणून एक उच्च दर्जाचे वकील या ठिकाणी द्यावेत आणि हा सुद्धा प्रकरण जे आहे ते तातडीनं निकाली लावावं। त्यासाठी पुणे नाशिक महामार्ग काही काळासाठी या ठिकाणी रोखण्यात आलेला होता। आता पुणे नाशिक महामार्ग खुला करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत। साहजिकच गावातल्या एका चिमुरडीवरती अत्याचार झाल्यामुळं हे सगळे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।